अशी घटना घडलेली आहे आणि खरंच टुरिझम मिनिस्टरनी जे काही आता निर्णय घेतला आहे आणि क्विकली असा निर्णय झालेला आहे, खरंच ही चांगली गोष्ट आहे की याच्या पुढे परत असं घडू नये. कारण आज आमच्या हरमलमधला कुणाला असं हातापायी झाली आणि मारामारी झाली आणि त्याच्यातून कोणाचा जीव घेणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. तर उद्या सकाळी ही गोष्ट त्याच्यावर जी घडली आहे ती कधीतरी आमच्यावरही येऊ शकते. म्हणजे आता आम्हाला असं वाटतं की आमचा जीव सुद्धा धोक्यात आहे, तो सुद्धा कोणामुळे, आमच्या गोयकारांमुळे नाही तर कोणी बाहेरून माणसं येतात जी इथे आपलं पोट चालवतात, आपलं पोट भरतात, त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करणार आहेत आणि ते जर अशी काही गोष्ट करतायत तर ती खरंच एकदम लज्जास्पद गोष्ट आहे. आणि अशी मारामारी तर कधीच होऊ नये की कोणाचा जीव घेणं. मी तर अशी स्टोरी त्या मुलाची ऐकलेली आहे, जे अमर म्हणून जो मुलगा त्याचा तो मृत्यू त्याचा झालाय त्याचा, की त्याचे वडील लहानपणीच एक्सपायर झाले आणि त्याच्या आईने जे मासे विकून जो तो धंदा करून तिने जे त्यांचं पालन पोषण केलं त्याला ते एवढा मोठा वाढवला. जो मुलगा मोठा झाल्यानंतर त्या आईला पोषणार होता, त्या आईला आता हे असं दुःख तिला बघावं लागतं. ही खरंच एक लज्जास्पद गोष्ट आहे. तर खरंच टुरिझम मिनिस्टरने आणि आमच्या जीत सरांनी तिथे येऊन जे काही हा निर्णय आता घेतलाय की ते शेत जे आहे ते कम्प्लिटली आता डिस्ट्रॉय करून टाकायचं आहे आणि त्याला 25 लाखचं जे फाईन भरायचे, ती खरंच चांगली गोष्ट आहे. पण जीत सरांनी सुद्धा आम्हाला सांगितलंय की आता ह्याच्या पुढे स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायची म्हणून टुरिझम मिनिस्टरला पण आम्ही आमच्या थ्रू एक लेटर करणार आहोत. काय तर त्यांना एक स्ट्रिक्ट रूल्स फॉलो झाले पाहिजेत. जे सरांनी सांगितलं की 15 मीटर्सच्या बाहेर ते बेड्स गेले नाही पाहिजेत, ते चेअर्स जे काही ठेवतील ते गेलं नाही पाहिजे, असं स्ट्रिक्ट त्यांनी काहीतरी निर्णय दिले गेले पाहिजेत आणि तसेच रूल्स फॉलो झाले पाहिजेत. इतकंच मी सांगेन आणि पुन्हा असं घडू नये एवढीच रिक्वेस्ट आहे. आणि त्याच्याबद्दल असे अजूनही स्ट्रिक्ट टू स्ट्रिक्ट खूप स्ट्रिक्ट असे निर्णय त्यांनी द्यावेत. थँक्यू. नमस्कार. आजच्या पत्रकार परिषदेत तुमचे सगळ्यांचे पत्रकार बंधूंचे स्वागत करता. माझ्याबरोबर असा हरमलचे सरपंच सातान फर्नांडीस, त्याचबरोबर प्रवीण वांगणकर, हरमल पंचायतीची पहिलीची सरपंच आणि आताची पंच मेंबर रंजना इब्राहिमपूरकर मॅडम, अनुपमा मयेकर आणि गडेकर मॅडम, सोनाली माजिक मॅडम आणि आमचो मित्र किशोर नाईक. आज पत्रकार परिषद घेवपा खातीर एकच कारण की काल आमी पळयलें की काँग्रेसचो अध्यक्ष अमित पाटकर यांच्यानी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेतना हांगा मांद्रे ब्लॉकाचो अध्यक्ष जावन आसा तो नारायण रेडकर, तेकाय घेतलेलो तेंच्यांनी त्याच्या बरोबर आसा. आणि ह्या पत्रकार परिषद घेताना त्यांनी हालींच रिसेंटली 4 दीस पयलीं जो मांद्रे हरमला एक मर्डर जाले आमचो भाव अमर बांदेकर हेचो, हो विशय घेवन तो उलयला. तुमकां सगळ्यांक खबरच आसा की त्यांनी ही पत्रकार परिषद घेताना गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, त्याचबरोबर गोवा राज्याचे टुरिझम मिनिस्टर रोहन खंवटे आणि आमचो मांद्रे मतदारसंघाचो आमदार जी दारोलकर, ह्या तिगांक त्यांनी वेटीस धरलेले आसा की ह्या मर्डरा खातीर जो इन्सिडन्स जालो तेका कारणीभूत हे तिगूय जाण आसात. तर त्यांनी अशें म्हटलें की लॉ अँड ऑर्डर ढासळलेलो आसा गोवा राज्यांत आणि ह्या इन्सिडन्स जो जालो त्याच्या उपरांत लॉ अँड ऑर्डर फॉलो जावना असो त्यांनी सरळ आरोप केल्लो आसा. तेका हांव सांगूंक सोदता की गोवा राज्याचे आमचे नेतृत्व करणारे डॉक्टर प्रमोद सावंत हे खंबीर नेतृत्व करणारे आसात आणि ते होम मिनिस्टर आसात आणि ह्या होम मिनिस्टर आसून तेंच्यांनी बऱ्यापैकी लॉ अँड ऑर्डर ते फॉलो जाल्लो आसा. जेन्ना इन्सिडन्स जालो तेन्ना काहीशा वरान आमचो आमदारय थंय पावलो, आमदारान इंटिमेशन टुरिझम मिनिस्टराक दिलें, मुख्यमंत्र्याकूय दिलें आणि लॉ अँड ऑर्डर म्हणटा तो बऱ्यापैकी फॉलो जावन 10 जाणांक अरेस्टूय तेन्ना केल्ले आणि आतां आमकां दिसता 3 का 4 जाणांचेर एफआयआर रजिस्टर जाल्लेले आसा. सो ह्या बाबतीत खंय हलगर्जीपणा जावना लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत. दुसरी गोष्ट, आयज आमी टुरिझम मिनिस्टराची आतांच आमी सकाळ फुडें स्पीच आयकली जाल्यार तेंच्यांनी ते शेक ओनर जो आसलो तेचे जे लायसन ते कॅन्सल केल्लेले आसा. त्याच बरोबर त्या ओनराक 25 लाखची फायन मारलेली आसा आणि ते डेमोलिश करपाचे हे तेंच्यांनी ऑर्डर काढलेली आसा. म्हणजे टुरिझम मिनिस्टर सुद्धा तितलो सिरियस ह्या विशयाकडे बघून तेंच्यांनी ही एक्शन घेतलेली आसा. आणि जो इन्सिडन्स जो घडलो त्याबद्दल खरोखर दुःखदायक असो इन्सिडन्स आसा. आमकांय तेचो खेद आसा आणि त्या भावाक न्याय दिवपा खातीर आमी हरमल पंचायत म्हण
किंवा मांद्रे मतदारसंघाची पंचायत आणि इतर सगळे कार्यकर्ते आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आसा. त्यांच्या घराण्याक खंय तरी ते ओनरा कडल्यान कॉम्पेन्सेशन मेळपाक जाय आनी ताका न्याय मेळपाक जाय. त्याच्या खातीर आम्ही सगळेजण त्याच्या फाटल्यान आसतले हे सांगूंक सोदता. तेच बरोबर अमित पाटकराक आनीक एक हांव सांगूंक सोदता, तूं ह्यो विशय घेवन राजकारण करूं नाका. तुका जर मांद्रे मतदारसंघात काँग्रेसचो उमेदवार दवरपाचो बिंदास दवर. नारायण रेडकरय बरें काम करता. तुमची जी संघटना आसा ती काँग्रेसची बरी संघटना करा. गोवा राज्यात तुमकां खबर आसा कितले तुमचे काँग्रेसचे आमदार येयल्ले आनी कितले तुज्या कडेन आमदार सध्या आसात. ती गोंया राज्यभर तुजी संघटना बरी कर, मजबूत कर, ते काम कर. अशें विनाकारण तूं आरोप करून मुख्यमंत्र्याचेर, टुरिझम मिनिस्टराचेर आनी आमच्या आमदाराचेर करून लोकांक संभ्रमात घालूं नाका. इतलेच हांव तुका सांगून म्हाजे 2 शब्द सोंपयता. ही आता पत्रकार परिशद कोण ऑर्गनायज करता? ही पत्रकार परिशद बॅनर कितें हेचेर? सरपंच, एक्स सरपंच काय आमदार जी दारोलकर यांचे समर्थक? आम्ही जी दारोलकरांचे समर्थक म्हणून हांगासर जमलेले आसात आणि त्यांच्या फ्लोरान. सरपंच आयज आमच्या मलेकात आमचो गांवकर कित्याक बेडी घालतात तशेंच चेअर टेबलां घालतात. चलोन बसून आमकां दर्यान मेळना. कित्याक हांव सामको फिशरमॅन म्हणून उलयता. कित्याक आमी बसून दर्यार वयता तेन्ना आमकां पासून चलोंक बसून वाट मेळना. तर हांव कितें म्हणटा, आमच्या एमएलएन पासून ते दिसा येवन बरे भाशेन सगळ्या कोस्टलाचो PI, आमचो मानेरेचो PI येवन सगळ्यांक तांकां सगळी कितें ती म्हायती दिल्ली आसा. 15 मिटराचे भायर तेंच्यांनी बेडी व टेबलां लावपाची न्हू. आनी तेच भाशेन हांव कितें सांगूंक सोदतां, आमच्या ट्युरिझम मिनिस्टरान पासून तेजेर बरी एक्शन घेतलेली आनी त्या शेक ओनराक फायन मारून ताका 7 दिसां भितर डेमोलेशन करपाचें म्हणून शेकाची ही दिल्या. त्या पासून हांव टुरिझम मिनिस्टराकूय थँक्यू म्हणटा आनी तेच भाशेन आमच्या MLA जी दारोलकराकूय थँक्यू म्हणटा. सरपंच, तुमकां एक प्रश्न आसा. आता तुम्ही गावचे सरपंच, त्यामुळे जी सेका येता बिचार ते तुमकां कितें तरी महसूल मेळता आसतलो. आणि आता एक सरकारान म्हणजे ऑर्डर काडटात की 11 सगळे बंद करपाचे म्हणून रेस्टॉरंटां, म्युझिक वाजप ना कांयच ना. टुरिस्ट जे येतले ते लेट येतात न्हू, तेचेर काय परिणाम जातलो? 11 पर्यंत सॅक ओपन उरली जाल्यार 11 पर्यंत 10:30 मेरेन आसता सर. मागीर लेट थोडे टुरिस्ट येतात तेंचेर परिणाम जावचो ना? ना, तो काय ना जावचो. तो काय रूलच आहा न्हू. तेच्या उपरांत म्युझिक बी वाजोवपाचें न्हू. आता तुम्ही सरपंच, गावचे सरपंच, तुम्ही बिचार केन्नाय तरी फेरफटको मारता आसतलो. लोक एकदम उदकात एक ते टेबलां घालता, खुर्च्यो घालता. तुम्ही केन्ना तांकां एक सूचना करिना? लोकल हांव ती कुशीचो फिशरमॅन, हांव ट्रेडिशनल फिशरमॅन. हांव तांकां जायते फावटी सांगता पूण आमचे कानारूच घेयना. ओके, येस, थँक्यू. स्पेशली आम्ही घेतलेला की जो आमचो गांव अमर बांदेकर हो आमच्या मध्ये आयज ना. तो सगळ्या वांगडा आमच्या मेळून मिसळून आसलो. आणि जेन्ना आमकां कळ्ळें की तेजो एक मर्डर जाली म्हणून, तेन्ना म्हाका कळ्ळें 7:30 सुमार हांव दर्यार गेलो आनी ते सिच्युएशन थंय कितें आसलें तें पळयलें. आमी सगळ्यांक सोदताले की कोणी मारलाय का, पूण आमकां खंयच मेळना. मागीर एक कोणी तरी अशी गजाल कळ्ळी की थंय रेस्टॉरंट भायर तेंची कितें हातापाय जाली आनी तेजो मर्डर जालो म्हणून. तेच्या उपरांत ते पुलीस पावले, PI आनी PSI सगळे पावले तेजेर बांद्रा पुलिसान. तेन्ना एका भुरग्याक धरलो. तेणी मागीर कशें जालें ती स्टोरी तेणी सांगली. तेच्या उपरांत एक 2 वरां भितून तांकां धरलें, जे कोण मारेकरी जाल्ले तांकां. तर तो मेल्या उपरांत सोमतेच मागीर दुसऱ्या दिसा आमचो गोंयचो प्रदेश काँग्रेसचो तो पावलो आनी तेणी राजकारण सुरू केलें. एक्चुली येयल्लो तो तेच्या खबरीक म्हणून. ती खबर ती थंयच उरली आनी तेणी सुरवात केली आमदाराचेर. की आमदार जे शेक आसा ते बिचार आयज जो मर्डर जालो ते थंय खंय आमदार येतालो, डेली येतालो खंय तो आतां डेली येतालो. अमित पाटकर म्हाका दिसता देगेच्या हॉटेलांत बसतालो की तेणी ताका पळयलो तो डेली येता आनी हप्तेलाही करता आमदार म्हणून. अशें अमित पाटकर हो काँग्रेसचो अध्यक्ष आहा तो उलयता. ताका ही भाशा शोभना. तो रावता खंय तरी सावर्डे वा खंयचे ते कितें रावता आनी मांद्राचे ताका चड खबर अशें तेणी करून दाखयला की आमदार हो डेली येता. म्हणजे आमदारा कडेन कांय ना आनी आमदार वयता आनी ते हप्ते लाय करता. तो आमदार म्हणटा, कोस्टलाचे आमदार म्हणटा आनी टुरिझम मिनिस्टर तशें तो म्हणटा मुख्यमंत्री. हांकां सगळ्यांक तेजो वांटो आसा म्हणटा. ते वांटे म्हणटा करून उरता म्हणटा. पूण ताका खबर ना. हांव ताका सांगूंक सोदता आमचो आमदार लोकां खातीर वावरता.
आणि त्याच्या उपरांत त्यांनी म्हटलं की आमचे पॅराग्लायडिंगाचे पळय तो एका मनशा फाटल्यान 2000 घेता. आता ते सांगता पॅराग्लायडिंगाचे कोण हप्ते घेता पळय ते तेणी दाखोवचे आनी मागीर उलोवपाचे. तो येता आनी ताका तोंडाक येता म्हणून कितेंय उलयता तो. आनी हांव म्हणटालो तो हुशार, पूण काय हुशार ना तो अध्यक्ष म्हणून तेजी लायकी ना थंयसर बसपाची. कित्याक तेका खबर ना तेच्या देखून तेजो अध्यक्ष वरला मांद्रेचो ब्लॉकाचो अध्यक्ष. तेजे कडसून तेणी बरी तेका विचारून घेवचे आनी मागीरूच आमच्या आमदाराचेर एलिगेशन करपाचें. तेका खबर ना तो कितें उलयता तो. आनी तेका ह्यो अध्यक्ष म्हणून ह्या खुर्चेर बसपाची सुद्दां तेजी म्हाका दिसता लायकी ना. तेका खबर नासतना उलयता ह्यो. हांव तेजो पयलीं निशेध करता की आमदाराच्या तो असली ही विधानां ही करता तेणी करची न्हू. नाल्यार तेका जेन्ना तो इलेक्शन हांगा येतलो तेन्ना आमी तेका जाप दितात. थँक्यू. एक म्हाका सांगपाक दिसता की तेजे एक बालिश आसता तेजे म्हणजे जेन्ना तो एक आरोप करता जेन्ना आमदाराचे तेन्ना तेका हांव सांगूंक सोदता की तो आरोप करता तेका प्रूफ दिवचे की बाबा हे खरेंच केला म्हणून. नाल्यार असली विधानां करची न्हू. कारण तूं ते एक पोझिशन आहा तो प्रेसिडेंटाचें पोझिशन अख्खे गोंयचे काँग्रेस पार्टी आहा तेजे तूं अध्यक्ष आहा. तेन्ना हे जेन्ना विधान तूं करता तेन्ना चिंतून करचें. म्हाका दिसता आमचो आमदार म्हाका दिसता आमदारान स्पेशली हे शेक असले पळय ती एक्स्ट्रा शेकां जाय म्हणून टुरिझम मिनिस्टराक मागून हाडली. सांगपाचें तात्पर्य इतलेंच की बारीक मनशाक जे जाय एक मनीस जर धंदो करूंक सोदता किंवा आपल्या पांयार उबो रावंक सोदता जाल्यार तेका कशा भशेन करून दिवप अशें तेणी करून ती पॉलिसी हाडली आनी ती शेकां दिल्ली. आयज आमी ते इन्सिडंट जाता ते परत दुखद आहा ते आमी मानता. पूण ह्या जे इन्सिडंट जाता तेचेर राजकारण हाडचें न्हू. कारण काल जे बरे भशेन प्रेस दिल्या त्या भशेन तुमी पळोवंक शकता की ते फूल हे राजकारण करूंक सोदता. आमदार प्रत्येक मनशाक जिखता बारीक मनशाक जिखता आनी तो प्रत्येक टायमार एक धंदो घालून दिलो काय ते 2-3 म्हयने तेजे कडेन वचून बाबा खरेंच तुका जाता काय जमता काय जमना ते तो चेक करता. पूण आतां हांव सोदता कळटा की जेन्ना तूं अशें विधान करता पळय तेन्ना तूं मातशें चिंतून करचें. कारण मांद्रेचे नेतृत्व करपाक आमचे आमदार सक्षमपणे आहा आनी तो ते बरे भशेन करता. आनी तुमी हे राजकारण जेन्ना करता तेन्ना चिंतून करचें. सेक्रेटरी तो उलयला की आपले ब्लॉक अध्यक्षाचे कितें तरी पेंडींग आसा म्हणून. जर तेजे जर पेंडींग आसा मे बी तेचे डॉक्युमेंट जर सारखे आसा जाल्यार ताका अवश्य सरकारने टुरिझम डिपार्टमेंटाक प्रश्न दितलो. आनी जर तेचे एखादे डॉक्युमेंट जर ना जाल्यार ते होल्डर आसतले. ते कित्याक होल्डर आसा ते तरी चेक करचे. मे बी ते होल्डर दवरल्यार मे बी ते सारखे नासते डॉक्युमेंट. मे बी तो इलिगल तरेचा आसतलो. हे तरी चेक करचे की आपले बाबा ब्लॉक देशाचे जी फायल तो म्हणटा की पेंडींग दवरला ते तरी वचून परत चेक करचे. आनी ते सारखे आमी म्हणटा की ताका दिवचे म्हणून. कारण म्हाका दिसता गोंय सरकार जे माझे डॉक्युमेंट लिगल आहा सारखे आहा केन्ना परमिशन हाडटा ते तांकां दिता. सो जेन्ना तो विधान करता की तेचे आडायले किंवा दिवंक ना ते मातशें चिंतून करचे. एकूच ताका सल्लो म्हाज्या कडल्यान. थँक्यू. फाटल्या 1 म्हयन्या पयलीं 1.5 म्हयन्या पयलीं आमी एक फूड फेस्टिवल केल्लो. तो फूड फेस्टिवल पणजे येयलो तालिगांव त्या सायडीक. सो आमच्या आमदार त्या सायडीक जावंक नाका आनी आमच्या आमदारान तो मांद्रेच्या लोकां खातीर हरमला ह्या गांवांत हाडलेलो. सो तेका तेच्या खंय तरी पोटान दुखला ते की हांगा हाडलो आनी तो हे आसलो तो फेस्टिवल आसलो तो 1 कोटीचो आसलो. पूण तो आतां सांगता खंय तो 3 कोटीचो आसलो. तेणी काडला खंय ते 3 कोटीचे. म्हाका दिसता वयले 2 कोटी आहा ते म्हाका दिसता अमित पाडकरान तितून घातले दिसता. 1 कोटीचो फेस्टिवल केलो 3 कोटीचो 2 कोटी कोणी घातले ते तेका विचारपाची सुद्दां गरज आहा. अशें म्हाका दिसता फेस्टिवल जावचे न्हू एका दिसता. पूण आमकां दिसता की असले फेस्टिवल आमी केन्ना पळोवंक ना. आतां हेच्या फुडें कार्निवल येतलो शिगमो येतलो. म्हाका दिसता हो फुडें येता असले फेस्टिवल येता तेन्ना म्हाका दिसता हो झाड येतलो दिसता. पूण म्हाका दिसता असल्या अध्यक्षाक ह्या खुर्चेर बसपाची उद्द अशी म्हाका दिसता येना तेजी लायकी. कितेंय उलयता तो आमदार बरें काम करता हे तेका खंय तरी पोटान दुखता. सो तेणी एक कितें उलयतना मातशें चिंतून उलोवचें. नाजाल्यार तेका काँग्रेस पक्षान हेका देंवोवचो आनी दुसरो कोण तरी तेका थंय नेमून एका सायडीक बसोवचो. देव बरें.